शेतकरी मित्रांनो, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांविषयी अत्यंत मोठा निर्णय घेतलेला आहे आणि शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाचा निर्णय घेतलेला आहे। शेतकरी मित्रांनो, गेले कित्येक दिवस आपण ज्या क्षणाची अगदी आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण आता लवकरच येणार आहे। शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेसंदर्भात आणि पीएम किसान योजनेसंदर्भात महाराष्ट्र शासनाने आणि केंद्र शासनाने अगदी मोठा निर्णय घेतलेला आहे आणि तो शेतकऱ्यांसाठी एकदम धडाडीचा निर्णय ठरणार आहे। शेतकरी मित्रांनो, गेले कित्येक दिवस आपण नमो शेतकरी योजनेच्या संदर्भात अनेक चर्चा ऐकल्या, परंतु त्या चर्चा सत्तेमध्ये उतरलेल्या दिसत नाहीत आणि त्याच चर्चा आता सत्तेमध्ये उतरवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने आणि आता केंद्र शासनाने देखील याला हातभार लावण्याचा प्रयत्न चालू केलेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, आता चिंता करू नका, लवकरच नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट जमा होणार आहेत, अशी मोठी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बैठकीमध्ये आता हे सर्व काही गोष्टी ठरलेल्या आहेत। शेतकरी मित्रांनो, पुन्हा एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे पीएम किसान योजनेचा देखील हप्ता आता नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याबरोबरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे, अशी देखील मोठी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, आता 2 हप्ते सोबतच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत, अशी मोठी चर्चा आता रंगत आहे आणि ती खरी चर्चा आहे, कारण की गेले कित्येक दिवस नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा शेतकऱ्यांना मिळालेलाच नाही। परंतु शेतकरी मित्रांनो, एक गोष्ट आहे, पीएम किसान योजनेचा हप्ता हा 20 जून रोजी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला होता। तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की आता लगेचच पीएम किसान योजनेचा हप्ता हा कसा येईल? तर शेतकरी मित्रांनो, तीच तर खरी गंमत आहे आणि महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासन मिळून आता दोन्ही हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, चिंता करू नका, आता दोन्ही योजनेचे पैसे म्हणजेच की पीएम किसान योजनेचे 2000 आणि नमो शेतकरी योजनेचे 2000 असे मिळून 4000 रुपये आता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचा मोठा निर्णय हा महाराष्ट्र शासनाने आणि केंद्र शासनाने मिळून हा घेतलेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, चिंता करायची गरज राहिलेली नाही। त्याचबरोबर अफवा देखील उठल्या होत्या की महाराष्ट्रातील नमो शेतकरी योजना ही योजना बंद पडलेली आहे, परंतु शेतकरी मित्रांनो, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः सांगितलेलं आहे की जोपर्यंत महाराष्ट्रामध्ये आणि केंद्रामध्ये बीजेपी सरकार आहे तोपर्यंत या योजनेला कोणीही धक्का लावू शकत नाही आणि जोपर्यंत मी स्वतः म्हणजेच की देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री आहेत तोपर्यंत या योजनेला कोणीही धक्का लावू शकत नाही। म्हणजेच की महाराष्ट्रामध्ये बीजेपी सरकार जोपर्यंत आहे तोपर्यंत या योजनेला कोणीही धक्का लावू शकत नाही, असं स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केलेले आहे। अशी स्पष्ट धमकी म्हणायला हरकत नाही, शेतकऱ्यांच्या चांगल्यासाठी त्यांनी धमकी देखील दिलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि देशाचे पंतप्रधान यांनी जो निर्णय घेतलेला आहे हा निर्णय शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाचा निर्णय आहे। या निर्णयाविषयी तुमचं मत काय आहे? तुम्हाला काय वाटतं की दोन्ही हप्ते सोबतच मिळायला पाहिजेत की नाही पाहिजेत हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा। आणि पाठीमागचा पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता तुम्हाला मिळाला होता का? आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता तुम्हाला मिळाला होता का? हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कळवायला विसरू नका, कारण की हे हप्ते जर तुम्हाला दोन्ही मिळालेले असतील तर येणारे 2 हप्ते देखील तुम्हाला मिळणार आहेत, कारण की ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता मिळालेला नाही अशा शेतकऱ्यांना यावेळेस पीएम किसान योजनेचा 24वा आणि नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता मिळणार नाहीत, हे तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे। त्यामुळे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कळवायला विसरू नका की तुम्हाला पीएम किसान योजनेचा 23वा आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता मिळाला होता की नाही। तर शेतकरी मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।